friends, welcome back to my channel. If you are new to this channel, consider subscribing and make sure to like this video. So, let's get started. माझ्या चॅनलच्या व्हिडिओवर खूप जणांचे चांगले प्रतिसाद मिळत आहेत, पण बऱ्याच जणांनी चॅनल अजूनही सबस्क्राइब केलेलं नाही, तर प्लीज सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत ही माहिती शेअर करा. आज आपण केंद्रीय वैज्ञानिक प्रोत्साहन योजना म्हणजेच KVPY या परीक्षेसंदर्भातली संपूर्ण माहिती पाहणार आहोत. रिसर्च क्षेत्रामध्ये जे स्टुडंट करिअर करणार आहेत त्यांच्यासाठी KVPY ही अत्यंत उपयुक्त अशी परीक्षा आहे आणि ही जी योजना आहे ही केंद्रीय सरकारनं गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं आपल्याला ऑफर केलेली आहे. ही जी योजना आहे 1999 पासून सुरू झालेली आहे आणि आजपर्यंत खूप मोठ्या प्रमाणावरती या योजनेमुळं मोठे सायंटिस्ट भारताला प्राप्त झालेले आहेत. या योजनेद्वारे पहा मुलांनो, तुम्हाला 5,000 ते 7,000 प्रति महिन्याला स्कॉलरशिप ही मिळत जाणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला 20 ते 28,000 प्रतिवर्षी ॲन्युअल ग्रँटसुद्धा तुम्हाला उपलब्ध होणार आहे. तर या परीक्षेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ पाहत आहोत. ही एक नॅशनल फेलोशिप आहे फॉर द स्टुडंट इंटरेस्टेड इन रिसर्च करिअर. या योजनेमध्ये आपल्याला एक्झामच्या 3 कॅटेगरीज केलेल्या दिसत आहेत. एक आहे SA, दुसरी आहे SX आणि तिसरी आहे SB. SA ही जी स्ट्रीम आहे एक्झामची, याच्यामध्ये ही 10वी पास असलेल्या स्टुडंटसाठी आहे. म्हणजे यावर्षी ज्यांनी SSC एक्झाम पास केलेली आहे त्या सगळ्यांना या परीक्षेमध्ये 2021-22 या वर्षी ज्यांनी परीक्षा पास केलेली आहे त्या सगळ्यांना या परीक्षेसाठी ते एलिजिबल आहेत. यापूर्वी गेल्या वर्षी 75% मार्क असणाऱ्याच मुलांना या परीक्षेला बसता येत होतं, परंतु कोविड-19मुळं आता ही सुविधा सर्व मुलांसाठी, पास मुलांसाठी उपलब्ध झालेली आहे. SX ह्या स्ट्रीममध्ये ही त्या स्टुडंटसाठी आहे जे यावर्षी 12वी बोर्डची परीक्षा देणार आहेत 2021-22 या वर्षी. मग त्यांचं ग्रुप PCB असू दे किंवा PCM असू दे, ते दोन्ही ग्रुपची मुलं KVPY एक्झाम देऊ शकतात. आणि स्कॉलरशिप जर तुम्हाला अचीव करायची असेल तर KVPY तर क्रॅक करावीच लागते, पण त्याचबरोबर तुम्हाला 12वी परीक्षेमध्ये 60% मार्क बोर्ड एक्झामला असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जी बेसिक सायन्स तुम्ही निवडणार आहात पुढच्या शिक्षणासाठी, मग ते BSc मॅथ्स असू दे, BSc फिजिक्स असू दे, BSc केमिस्ट्री असू दे, BSc स्टॅट असू दे, BS असू दे, BSc मॅथ्स असू दे किंवा कुठल्याही बेसिक सायन्समधली MSc असू दे, MS असू दे, याच्यामध्ये सर्व वर्षी तुम्हाला 60% मार्क असणं गरजेचं आहे. अप टू PhD पर्यंत तुम्हाला 5,000 ते 7,000 प्रति महिना स्टायपंड जो आहे हा मिळत राहणार आहे आणि प्रतिवर्षी तुम्हाला 20 ते 28,000 ॲन्युअल ग्रँट जी आहे रिसर्चसाठी उपलब्ध होणार आहे. तिसरी जी कॅटेगरी आहे ती SB कॅटेगरी आहे. याच्यामध्ये फक्त फर्स्ट इयरला जे ग्रॅज्युएशन स्टुडंट आहेत तेच या परीक्षेमध्ये ॲपियर होऊ शकतात आणि स्कॉलरशिप त्याच मुलांना मिळेल की जे KVPY एक्झाम क्रॅक करतील आणि ग्रॅज्युएशनच्या तिन्ही वर्षी 60% मार्क ते आणतील. तर त्यांच्यासाठी आपल्याला ही योजना जी आहे ही उपलब्ध आहे. त्यानंतर पहा इलिजिबिलिटी, कोणती मुलं इलिजिबल आहेत. तर आपल्याला नॅशनॅलिटी जी आहे ही इंडियन लागणार आहे. त्याचबरोबर KVPY फेलोशिप ही त्याच मुलांना अवेलेबल होणार आहे जे UG प्रोग्राम करणार आहेत बेसिक सायन्स कोर्सेसमधला. तर BSc MSc कुठल्याही स्ट्रीममधली असू दे तर तुम्हाला याच्यामध्ये फेलोशिप जी आहे ही अवॉर्ड होऊ शकणार आहे जर तुम्ही एक्झाम क्रॅक केली तर.
मग ॲप्लिकेशन कसं करायचं आहे? सो ॲप्लिकेशनसाठी खाली एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती तुम्ही जाऊन क्लिक करू शकता. हीच लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे, त्याचा तुम्ही वापर करू शकता. आता काय इम्पॉर्टंट डेट्स आहेत बघा. ॲप्लिकेशन डेट्स स्टार्ट झालेले आहेत. 12 जुलैपासून तुम्ही हा फॉर्म ऑनलाईन भरू शकत होता. सो 12 जुलैपासून 25 ऑगस्टपर्यंत 2021च्या तुम्हाला हा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो फिलअप करता येणार आहे ऑनलाईन. मग एक्झाम डेट कधी आहे? एक्झाम डेट आहे 7 नोव्हेंबर 2021. त्या दिवशी रविवार आहे आणि तुम्हाला ही एक्झाम तिथं देता येणार आहे. यापूर्वी सिच्युएशन कशी होती की परीक्षा द्यायची आणि त्यानंतर इंटरव्ह्यू अशा पद्धतीचं सिच्युएशन असायची आणि त्यावर आधारित मग तुमचं सिलेक्शन जे आहे हे KVPY फेलोशिपसाठी किंवा स्कॉलरशिपसाठी तुम्हाला रेकमेंड केलं जायचं. परंतु यावर्षी कोविड-19च्या पेंडेमिक सिच्युएशनमुळं इंटरव्ह्यूज होणार नाही आणि हा खूप मोठा तुम्हाला फायदा होणार आहे बघा. नो इंटरव्ह्यूज ड्यू टू कोविड-19 पेंडेमिक सिच्युएशन. ओन्ली तुमचं जे सिलेक्शन असणार आहे ते परीक्षेच्या मार्कांवरती अवलंबून असणार आहे. त्यामुळं ग्रामीण भागातल्या बऱ्याच मुलांना इथं संधी मिळते की या पद्धतीच्या परीक्षा ते क्रॅक करू शकतात. आता ही परीक्षा द्यायचं काय, आपल्याला हे परीक्षा दिल्यानंतर फायदे होणार आहेत, काय ॲडव्हान्टेज होणार आहेत ते वन बाय वन आपण इथं बघूयात. स्कॉलरशिप तर मिळणारच आहे. किती स्कॉलरशिप मिळणार आहे बघा. तुम्ही जर ही परीक्षा 10वी-12वीलाच क्रॅक केली तर तुम्हाला तुमची पूर्ण BSc डिग्री, MSc डिग्री अप टू PhD डिग्रीपर्यंत तुम्हाला फेलोशिप जे आहे हे मिळत जाणार आहे. BScमध्ये जेव्हा तुम्ही असाल तेव्हा तुम्हाला 5,000 मंथली स्टायपंड मिळणार आहे आणि 20,000 जे आहे हे ॲन्युअल ग्रँट मिळणार आहे रिसर्चसाठी. तुम्ही कुठल्याही पद्धतीचा रिसर्च इथं करू शकता. ती ग्रँट तुम्हाला तिथं दरवर्षी म्हणजे 3ही वर्षी ती मिळणार आहे. मास्टर डिग्री स्टुडंट जे आहे त्या मास्टर डिग्री स्टुडंट म्हणजे मास्टर MScला गेला तुम्ही का तुम्हाला तीच स्कॉलरशिप कंटिन्यू राहणार आहे, पण आता ती तुम्हाला 7,000 पर मंथ मिळणार आहे. मंथली स्टायपंड तुमचा किती असणार आहे? 7,000 असणार आहे आणि त्याचबरोबर तुमची ग्रँट ही थोडीशी वाढवलेली आहे. ती 28,000 ॲन्युअल ग्रँट म्हणजे MScच्या दोन्ही वर्षामध्ये तुम्हाला 28,000 असे ॲन्युअल ग्रँट जे आहे ही रिसर्चसाठी उपलब्ध असणार आहे. आणखी काय फायदे आहेत पहा. चान्स टू असेस नॅशनल लायब्ररी टू यूज. तुम्हाला मोठमोठ्या नॅशनल ज्या लायब्ररी आहेत याच्यामध्ये वापरण्यासाठी ID कार्ड मिळेल किंवा पासवर्ड मिळेल ऑनलाईन. जर तुम्हाला ती काही बुक्स अवेलेबल करायची असतील तर मोठमोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये किंवा जी काही नॅशनल लायब्ररीज असतात तिथं तुम्ही मोठमोठी पुस्तकं जी आहेत ही रेफर करू शकता, असेस करू शकता. आणखी काय तर तुम्हाला सगळ्यात मोठा फायदा काय होणार आहे की तुम्हाला डायरेक्ट ॲडमिशन मिळणार आहे. बेंगलोरचं जे IISc आणि IISER इन्स्टिट्यूट आहे तिथं तुम्ही डायरेक्ट ॲडमिशन मिळवू शकता जर तुम्ही KVPY एक्झाम क्रॅक केली तर. त्याचबरोबर तुम्हाला समरमध्ये जे नॅशनल सायन्स कॅम्प होतात त्याच्यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकता, पार्टिसिपंट होऊ शकता. त्याच्याबद्दलची कोणतीही फी तुम्हाकडून आकारली जात नाही. सो यू कॅन अटेंड द नॅशनल सायन्स समर कॅम्प की जिथं मोठे मोठे सायंटिस्ट, मोठे मोठे तुम्हाला रिसर्च ओरिएंटेड जे रिसोर्स पर्सन आहेत त्यांच्याशी भेटण्याची, त्यांची व्याख्यानं ऐकण्याची तुम्हाला तिथं संधी जी आहे ही उपलब्ध होणार आहे. त्यामुळं तुम्ही या गोष्टीचा लाभ जो आहे तो घेऊ शकता KVPY एक्झाम क्रॅक करून. आता ह्या परीक्षेचा क्वेश्चन पॅटर्न काय आहे बघा. क्वेश्चन्स हे MCQ टाईप असणार आहे. तुम्ही त्याच्यामधनं चूज करून करेक्ट चॉईस जी आहे ती तुम्ही सिलेक्ट करायची आहे. आता टोटल क्वेश्चन किती आहे? टोटल क्वेश्चन 100 असणार आहेत. एक्झाम ड्युरेशन किती आहे? 3 तास तुम्हाला मिळणार आहेत. टाईप्स ऑफ क्वेश्चन मगाशी सांगितलं मी की MCQ प्रकारचे आहेत. आता हे जे सगळे क्वेश्चन्स आहेत हे कंपल्सरी आहेत. ज्या कुणासाठी तर जे एसे ट्रीम आहे ना, जे 10वी पास झाल्यानंतर मुलं जी KVPY देणार आहेत त्यांच्यासाठी सगळे प्रश्न कंपल्सरी आहेत. म्हणजे तुम्ही ते सोडवायचे आहेत.
कोणत्या लँग्वेजमध्ये हे प्रश्न असणार आहेत तर इंग्लिशमधून किंवा हिंदीमधून तुम्ही कुठल्याही लँग्वेजमधनं हे प्रश्न जे आहेत हे वाचू शकता आणि त्यांची करेक्ट उत्तरं तुम्ही तिथं नोंद करू शकता. आता 10वी पास जी मुलं आहेत SS स्ट्रीम जी म्हणतोय मी त्यांच्यासाठी नेमकी काय सिस्टीम आहे बघा परीक्षेची. तर SS स्ट्रीमसाठी 4 सब्जेक्ट आहेत, मॅथ्स आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे. आता तुम्ही म्हणाल की या मुलांना अभ्यासक्रम काय आहे तर जो त्यांनी 9वी-10वीमध्ये सायन्स बघितलेला आहे, मॅथ्स बघितलेला आहे त्याच्यावरतीच आधारित जे काही प्रश्न उत्तर असणार आहेत ही तिथे तुम्हाला असणार आहेत. मॅथ्सवरचे पार्ट 1मध्ये 15, फिजिक्समध्ये 15, केमिस्ट्रीमध्ये 15, बायोमध्ये 15 असणार आहेत. पार्ट 2मध्ये प्रत्येकी 5-5 प्रश्न तुम्हाला त्या विषयाचे असणार आहेत. म्हणजे टोटली एकेका विषयाचे 25-25 प्रश्न 25 मार्काचे तुम्हाला असं मिळून टोटल 100 मार्काचा तो प्रश्नपत्रिका जी आहे ही तुमची असणार आहे. 3 तासामध्ये तुम्हाला तो परीक्षा जी आहे टायमिंग आहे. पेपर 1 आणि पेपर 2 असे तुम्हाला सगळे मिळून 4 सब्जेक्ट सोडवायचे आहेत. पण तुम्ही तिथं चुकीचा आन्सर जर नोंदवलात तर निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे पहा. याच्याद्वारे तुमचे -0.25 होणार आहेत आणि त्यामुळं शक्यतो तर जे प्रश्न तुम्हाला येत नाहीत किंवा तुम्ही त्या उत्तराविषयी कन्फर्म नाही ते प्रश्न सोडवत बसायचे नाही. जे कन्फर्म आहे तुम्ही तेच प्रश्न तुम्ही सोडवलात तर ही परीक्षा क्रॅक तुमची निश्चितपणे होऊ शकते. आता दुसरी जे 2 कॅटेगरी होत्या SB आणि SX यांच्यासाठी नेमकी काय मार्किंग सिस्टीम आहे ते आता इथं आपण पाहणार आहोत. देयर इज एन ऑप्शन टू अटेम्प्ट एनी 3 सब्जेक्ट इन पार्ट 1 अँड एनी 2 सब्जेक्ट इन पार्ट 2 इन द स्ट्रीम SB अँड SX. तर मगाशी जे म्हटलं की मी 12वीची मुलं याच्यामध्ये ॲपियर होऊ शकतात तर काही मुलांना असा संभ्रम होता की माझा PCM ग्रुप आहे मग मी ॲपियर होऊ शकते का. तर होऊ शकता कारण कुठलेही 3 विषय तुम्ही पार्ट 1मध्ये निवडायचे आहेत. म्हणजे 20 मार्काचा एक मार्काचा प्रश्न, एक मार्काचा एक प्रश्न आहे तर 20 गुण प्रत्येक विषयाचे धरले तर 60 मार्क जे आहे ते पार्ट 1चे होतात. आणि पार्ट 2मध्ये कुठलेही 2 सब्जेक्ट निवडा तुम्ही, मॅथ्स निवडा, फिजिक्स निवडा, केमिस्ट्री निवडा किंवा फिजिक्स निवडा, बायो निवडा किंवा फिजिक्स निवडा. कोणतेही 2 तुम्ही त्याच्यामध्ये सब्जेक्ट जे आहेत हे पार्ट 2मध्ये निवडू शकता. त्याची उत्तरं तुम्ही लिहू शकता. आणि असा पार्ट 2 जो आहे हा 2 मार्काला एक क्वेश्चन असल्यामुळं 20 मार्काचा आहे. पार्ट 1 1 मार्काचा प्रत्येक प्रश्न आहे त्यामुळे तो 20 मार्काचा आहे. 20 पार्ट 1मध्ये तुमचे 60 मार्क होतात. पार्ट 2मध्ये 20 + 20 40 मार्क होतात. असे एकूण टोटली जर तुमची जर परीक्षा बघितली म्हणजे 12वीची जी यंदा मुलं आहेत त्यांच्यासाठी आणि BSCच्या फर्स्ट इयरला जी मुलं आहेत त्यांच्यासाठी या पद्धतीची स्कीम जी आहे ही KVPY एक्झाम पॅटर्नमध्ये असणार आहे. पण आपण लक्षात घ्या की जर आपण कन्फर्म असाल तरच तुम्ही तो क्वेश्चन जो आहे तो सोडवायचा आहे. अन्यथा इथं सुद्धा निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. -0.25 रॉंग आन्सरला तुम्हाला होणार आहे पार्ट 1 साठी आणि पार्ट 2 साठी डायरेक्ट हाफ मार्क म्हणजे -0.50 हा रॉंग आन्सरसाठी तुमचा कट होणार आहे. त्यामुळे बी केअरफुल अबाउट दिस. आणि या परीक्षेसाठी आपल्याला नेमकी काय तयारी करायची आहे पहा. तर आपण काय करायचं आहे जर 12वीची मुलं किंवा BSCची मुलं आहेत त्यांनी आपले NCERT बायोसाठी बुक वापरायचं आहे आणि फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्ससाठी JEE लेवलची जी बुक्स आहेत ते तुम्ही तिथं रिफर करायचे आहेत आणि त्या पद्धतीची तयारी करून बेसिक क्लिअर करून तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करून ही परीक्षा देऊ शकता. तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.